मग घेऊ देत त्याने मॅडम घेऊ देत आम्ही द्यायला त्यांना तयार आहे मन कुठे फक्त 2 दिवसात आहे परवा दिवशी येतो आणि सगळं आम्ही करून घेतो परवा दिवशी सगळं रिकामं करून देतो मग त्यावेळेला आम्हाला तुम्ही हे करू नका कोल्हापूर महानगरपालिकेकडून आज केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली। सुरुवातीला महानगरपालिकेचे गाळे उतरवले, त्यानंतर केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातील झोपड्या हटवण्यास सुरुवात केली। मात्र आम्ही गेली अनेक वर्ष येथे राहत असून आम्हाला साहित्य काढण्यास थोडा वेळ द्यावा अशी विनंती तेथील नागरिकांनी प्रशासनाकडे केली, पण आम्ही गेली 6 महिने येथील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या होत्या असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। माझं नाव विजय दरवान, मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे, मंगळवार पेन मंडळचा उपाध्यक्ष। आता मी गेले आता इथं 40 वर्ष झालं मी इथं राहतोय। 40 वर्षापूर्वीपासून बघतो ह्या आजी वगैरे झोपडपट्टी ह्या हाय असंच आहे इथं। मागच्या 1 वर्षापूर्वी केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली, आगीमध्ये मोठं नुकसान झालं। प्रशासनानं काय केलं की पार्किंगसाठी कुठंतरी जागा असावी म्हणून हे सगळं त्यांनी प्रशासनानं ताब्यात घेतले। मग हे मागचे जे गाळे दिसतात ना हे पण चालू अवस्थेत होते, ते चालू अवस्थेतले गाळे प्रशासनानं आपल्या स्वतःच्या ताब्यात घेऊन ते खाली केल्यात आणि आता ते पाडायला आल्यात आपल्या ह्या केशवराव भोसलेच्या पार्किंगसाठी। मग आता स्थानिक ह्या मागच्या बाजूला गाड्यांच्या मागच्या बाजूला 2-3 झोपडपट्ट्या आहेत, तिथं ठराविक 1-2-3 नागरिक झोपडपट्टीधारक राहतात। त्यांचं माफक म्हणणं काय आहे की बाबा 1-2 दिवस थांबा, 2 दिवस आमचं साहित्य प्रापंचिक सगळं बाहेर घेतो आणि मग काय असेल ते कारवाई करा। खरे अतिक्रमण म्हणजे साळोगे उद्धड भाषा करायला लागले, ते म्हणतात आम्ही ऐकणार नाही, आम्ही थांबणार नाही। आयुक्त मॅडमला पण विनंती केली मी की 1-2 दिवस वेळ द्या, प्रापंचिक साहित्य बाहेर घेतो, मग काय असेल ते कारवाई करा। ते पण काय ऐकायला तयार नाही। मग ते आता ह्या राहणाऱ्या नागरिकांनी करायचं काय, पर्यायी त्यांना जागा कुठली हा त्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे। इंदुबाई इंद्रराव पाटलांची सून बोलतोय मी, सून आणि मुलगा आम्ही 2 जण असतोय, आम्ही 3च माणसं, आम्हाला मुलं बाळं नाही आहेत। माझी सासू 90 वर्षाची आहे, बेडवर सध्या आता झाल्या, कारण का महानगरपालिकेने कुलूप घातलं तर 15 एप्रिलला कुलूप घातलं त्याने आम्हाला नोटीस वगैरे दिलेली होती, तरी पण त्याने अचानकपणे येऊन सील घातला। आमची कोर्टात केस चालू आहे 2017 पासून, बरोबर आहे। त्यांना विनवण्या आम्ही केलं, कारण आम्हाला पण त्यांनी म्हणत होतं आम्हाला तुम्ही जागा द्या, आम्हाला पर्याय जागा दुसरा कुणीकडेच नाही, आम्ही त्याच्यावर अवलंबून होतो आम्ही फक्त। आणि त्याच्यातच आम्ही रूढी भाकरी करून मी खानावळी, माझा नवरा रिक्षावाला आहे, काय रिक्षात काय मिळतं आता 2 वर्षाला आम्ही नवीन रिक्षा घेतली, आम्हाला घ्यायची ऐपत नव्हती म्हणून, त्याच्यामुळे मी आता थोडं पैसे साठवून मी रिक्षा पण घेतली। मी जुळणी चालू करत होतो करायला, तोपर्यंत त्यांनी सील घातलं, मग आमचा धंदा तो पण बंद पडला आमचा खानावळीचा। आणि आता त्याने काय आम्हाला सांगितलेलं नाही की आम्ही तुमचं घर पाडायला यायला आलो आहे म्हणून। मग आमचं 2 ते पत्र आहेत ते तरी आम्ही कुणाला तरी विकून ते तरी तेवढं हे करू। आता माझी सासू बेडवर आहे, डायपर सध्या बदलत आहे मी त्यांना, जवळजवळ महिना ते 1.25 महिना झालं, दिवाळीसुद्धा आम्ही केलेलं नाही आहे। कारण कसं असो आज जायला उद्याला ही कंडिशन झालेली आहे, आता त्या धुंदीत मी आहे, त्याच्यामुळे आम्ही शेडकडे जरा दुर्लक्ष केलेलं आहे। आता त्यांनी रिक्वेस्ट करावं, एक उद्याचा दिवस हे करा, परवा दिवशी माणसं आले की आम्ही पूर्ण त्यांची जागा रिकामी करून देतो, फक्त सामान वगैरे आमचं सगळं तिथंच आहे, तिजोऱ्या 2 आहेत, परपंच सगळं सामान आमचं तिथं आहे। त्यांनी रिक्वेस्ट करा आणि आम्हाला विनवण्या करून आमच्या दोघांच्यासाठी, कारण माझंही वय 55 आहे, ह्यांचं 63 आहे वय, त्याच्यामुळे आता आम्ही जागा कुठं घेऊ शकत नाही। मुलं बाळा असती तर आम्ही काय पण करू शकलो असतो, कारण त्यांच्या जीवावर आम्ही भाडं करू नये। आता भाडं करायला लागलो म्हणजे स्वतःचं हे करून आम्ही लोकांचं व्याजान काढून आम्ही भाडं भरायला लागलो आहे, कारण का आम्हाला आधार तरी पाहिजे, बरोबर आहे का चुकी सांगा। त्यांनी रिक्वेस्ट करून माझं एवढी विनवण्या ऐकून मला त्यांनी जागा पण द्यावा। मी विलास साळुंखे, इस्टेट ऑफिसर, कोल्हापूर महानगरपालिका। आज केशवराव भोसले नाट्यगृहालगत असणारे आमचे एकूण 14 जे भाड्याने लागण केलेले गाळे होते, ते गाळे रितसर महानगरपालिकेने 81 ची नोटीस लागू करून कारवाई करून मनपाच्या ताब्यात घेतलेले आहेत। सदर गाळ्यांचे आज डिमॉलिशन करायची कारवाई चालू आहे। आणि या सदर ज्या जागेमध्ये एक 3 अतिक्रमण महिला राहत आहेत, त्यांनाही आज आम्ही डिमॉलिश करण्याचा प्रयत्न करत आहोत। पण जी राहायला आता ज्यांनी अतिक्रमणामध्ये राहत आहेत त्यांनी 2 दिवसाची मुदत मागितलेली होती साहित्य काढण्यासाठी, यापूर्वी मुदत न देताच तुम्ही अतिक्रमण नाही, यापूर्वी आम्ही त्यांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत। तसेच त्यांना आपण नागरिक सुविधा आपल्या निवारा केंद्रामध्ये त्यांनी स्थलांतरित व्हावं असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे, परंतु त्यांना त्यांनी काही प्रतिसाद दिलेला नाही आहे।